6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। सोमवारी या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना महाराणी ताराबाई यांची शौर्यगाथा यावर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी विचार मांडले। यावेळी बोलताना इतिहास अभ्यासक डॉक्टर पवार यांनी महाराणी ताराबाईंचं कर्तृत्व उपस्थितांसमोर मांडलं। अत्यंत लहान वयात महाराणी ताराराणी यांनी आपला पराक्रम जगाला दाखवला। छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आत्मसात करत महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडून मराठ्यांचा इतिहास तेजस्वी केल्याचं डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सांगितलं। स्त्री म्हणून डॉक्टर हिटनचं उद्गार काय माझ्या पुस्तकामध्ये दिलेले नो पॅरलल इन द वर्ल्ड, जगाच्या इतिहासामध्ये अशी स्त्री नाही। पण हे जे आहे हे वी मस्ट थँक औरंगजेब। औरंगजेबांच्यामुळं आम्हाला शिवाजी महाराज मिळाले, संभाजी महाराज मिळाले, महाराणी ताराबाई मिळाल्या, राजाराम महाराज मिळाले। मराठी किती कर्तबगार आहेत, मराठी किती शूर आहेत हे सर्व जगाला आम्ही दाखवून दिलं आणि हिंदुस्थानचा शहनशाह सर्वेसा ज्याला या महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाडून टाकला। मराठीच्या आमच्या पूर्वजांची महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेबानं 4 महिने लढून जिंकलेले किल्ले एका रात्रीत ताब्यात घेतले। ताराराणींचा हा पराक्रमी इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही असं डॉक्टर पवार यांनी यावेळी सांगितलं। यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। याप्रसंगी पुरालेखागार विभागाचे गणेश खोडके, विजय पाटील, CM गायकवाड, शैलजा भोसले यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते।